कफ। इंग्रज लोक पूर्वी कोरा चहा तथा ब्लॅक टी घ्यायचे, आयुष्यात त्यांना कधी ते आजारी पडले नाही, अजूनही नाही। इंग्लंडमध्ये अजूनही ब्लॅक टी ते घेतात। आम्ही भारतीयांनी बासुंदी सारखा चहा आम्ही रोज पितो। काही जण असे बाददार एका दुधाचा चहा बनवतात। थोड्याच वेळात अन्ननलिकेमध्ये कफ तयार होतो आणि काही केल्यानं तो कफ थांबत नाही, पुढचे आजार त्यातून निर्माण होते। म्हणून केळी, सीताफळी, दुधाचा चहा हे कफाला निमंत्रण आहे। डॉक्टर सांगतीलच आपणाला तपशिलात। पित्त, ॲसिडिटी, अवेळी जेवण आणि जेवणातही पित्त निर्माण करणारे 2-4 पदार्थ आहेत। त्यात सर्वात आधी तुरीचं वरण आहे, ते सर्वांना आवडतं। पूर्वी सणावाराला कधीतरी खायचे, आता रोजच सणवार सुरू झाले। जे लोक तुरीचं वरण खातात त्यांना काही मिनिटात पित्त होतं, त्याऐवजी मूग वापरावा। जे लोक सकाळी सकाळी पोहे खातात, हिरवी मिरची खातात, 100% त्यांना पित्ताचा त्रास एका मिनिटात सुरू होतो आणि कालांतरानं पित्ताशयात त्याचे खडे तयार होऊन किडनी स्टोन किडनीत अडकून बसतो।